अमरावती शहरातील आदिवासी शासकीय वसतिगृह यांच्या वतीनं गर्ल्स हायस्कूल येथून भव्य अशा संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या संविधान रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहरातील विविध मार्गातून या रॅलीने मार्गक्रमण करीत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये याचा समारोप करण्यात आला। नंतर याचा घेऊन गेला हा विद्यार्थी या रॅलीचे आयोजन संविधान दिनानिमित्त करण्यात आलं। त्यानिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदिवासी अप्पर आयुक्त किशोर पाटील, अध्यक्षस्थानी एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी डॉक्टर मिताली सेट्टी, तर अतिथी म्हणून आदिवासी विकास उपायुक्त नितीन तायडे, लेखाधिकारी सुशील खिल्लारे उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालय, शासकीय वसतिगृह, शासकीय आश्रमशाळा आणि जेवढे संस्था शासनामार्फत राबवल्या जातात, सर्वांनी संविधान जनजागृती अभियान राबविण्याचे आदेश असल्यामुळे आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या अमरावती विभागातील धार्मिक प्रकल्पाचे जेवढे अमरावती शहरामध्ये शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आहेत, त्या वसतिगृहाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि सर्व कर्मचारी, प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी, अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावतीचे कर्मचारी अधिकारी यांनी सर्वांनी मिळून संविधान जनजागृती अभियान आज राबविले आहे। त्याची एक शांतता रॅली राणी दुर्गावती चौक गर्ल्स हायस्कूल चौकाजवळून काढण्यात आलेली आहे। त्यानुसार राणी दुर्गावती चौकापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।